जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला 1960 साली. त्या 60 सालापासून 2024 पर्यंत आमच्या निवडणुकांचे विषय तेच आहेत. जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, जे करतोय ते तुमच्यासाठी करतोय, जो विचार करतोय, जी स्वप्न पडतायत ती तुमची पडतायत. त्या सगळ्या विचारांना साथ तुम्ही तुमच्याकडनं मला मिळाली पाहिजे. माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, मिळाल्याच पाहिजेत. माझं तर म्हणणं आहे, माझ्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे ते की माझ्या या महाराष्ट्रामध्ये ज्या काही नोकऱ्या उपलब्ध होतील, जे उद्योग उपलब्ध होतील, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना 100% नोकऱ्या देण्याची हमी मी तुम्हाला देतोय. 100%. महाराष्ट्र सरकार राज्य हातामध्ये आलं तर प्रगतीही करीत महाराष्ट्राची आणि स्वाभिमानही टिकवीन.